तलाठी भरती 2026 ची जाहिरात आली आहे. ही जी परीक्षा आहे आता ही एमपीएससी मार्फत होणार आहे. अगोदर ही सरळ सेवेमार्फत होत होती, आता एमपीएससी मार्फत होणार आहे. ही परीक्षा जी ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, म्हणजे तुम्ही परीक्षा सेंटरमध्ये जाऊन परीक्षा द्यायचे, ऑनलाईन पद्धतीने नाही. त्याला आता पूर्व प्लस मुख्य परीक्षा असं 2 परीक्षा आल्या आहेत तलाठी होण्यासाठी. एक लक्षात घ्या, एमपीएससी गट क मार्फत ही परीक्षा होणार. आता आपण परीक्षा पॅटर्न बघूया. याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षेचं पॅटर्न दिलेलं आहे. पूर्व परीक्षा 100 मार्कांची असते, मुख्य परीक्षा 400 मार्कांची असते. ऑब्जेक्टिव्ह टाईप असते. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्ही तिथे जाऊन गोल करायचं, तुम्हाला कोणतीही रिटर्न मध्ये काही लिहायचं नाही. ठीक आहे. आता महत्त्वाच्या तारखा आपण बघूया. 25 ऑक्टोबरला पूर्व परीक्षा होणार आहे आपली आणि 27 डिसेंबरला आपली मुख्य परीक्षा होणार आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे 5 ऑगस्ट 2026. आता शैक्षणिक पात्रता आपण जर बघितलं तर तुमची कोणतीही डिग्री जरी पूर्ण झाली असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. फक्त एक लक्षात घ्या, तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही. कोणत्याही शाखेची पदवी लागते याच्यासाठी. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या की अंतिम वर्ष जर तुमचं असेल, म्हणजे तुम्ही लास्ट इयरला असाल तरी तुम्ही अर्ज करू शकता. फक्त अट अशी आहे की तुम्ही मुख्य परीक्षेच्या अगोदर तुमची डिग्री ही पूर्ण असली पाहिजे. त्याच्यानंतर जागा जर बघितल्या तर एकूण जागा आहेत 5707. ह्या एमपीएससी गट क च्या एकूण जागा आहेत. याच्यात तलाठीच्या जागा आहेत 1549. एवढ्या जागा तलाठी भरतीच्या आल्या आहेत. अगोदरच हे अर्ज सुटलेले आहेत. ठीक आहे. आता फक्त तलाठीच्या जागा त्याच्यामध्ये ऍड झाल्या आहेत. त्याच्यामुळे अगोदर जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला पुन्हा अर्ज करायची अजिबात गरज नाही. आता तलाठी भरतीचा अभ्यासक्रम म्हणजेच गट क चा अभ्यासक्रम आपण बघून घेऊया. गट क आणि गट ब पूर्व परीक्षा दोन्ही अभ्यासक्रम सेमच आहेत. याच्यामध्ये एकूण 8 विषय आहेत. इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, राज्यघटना, अंकगणित, बुद्धिमत्ता. ठीक आहे. याचं विश्लेषण आता बघा. इतिहास 10 मार्काला असतं, भूगोल 10 मार्काला असतं, अर्थव्यवस्था 15 मार्काला असते, चालू घडामोडी 15 मार्काला असते, सामान्य विज्ञान 15 मार्काला असते, राज्यघटना 15 मार्काला असते, अंकगणित, बुद्धिमत्ता हे 20 मार्काला असते. ठीक आहे. एकूण 8 विषय त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग 0.25चं निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असते याच्यात. आता आपल्याला परीक्षा पद्धती बघून घ्या. याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य 2 पेपर असतात. आता एक लक्षात घ्या, पूर्व परीक्षेला पेपर एकच होतो. 100 प्रश्न 100 गुण असतात. त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग असते. वेळ असतो 1 तासाचा, म्हणजे एका प्रश्नासाठी 36 सेकंदाचा वेळ असतो. ऑब्जेक्टिव्ह टाईप हे लक्षात घ्या. पूर्व परीक्षेला वेळ पुरत नाही, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट सोडवावं लागतं. आता मुख्य परीक्षेच्या बाबतीत विचार करा. मुख्य परीक्षेला 2 पेपर असतात. 200 प्रश्न 400 मार्काचा असतो. पहिला पेपर असतो मराठी आणि इंग्लिश, दुसरा पेपर असतो सामान्य ज्ञान. म्हणजे टोटल जे पूर्व परीक्षेला विषय ते याच्यामध्ये असतात. 100 प्रश्न 200 मार्क असतात. पेपर 2 ला देखील 100 प्रश्न 200 मार्क असतात. दोन्ही ऑब्जेक्टिव्ह असतात, म्हणजे गोल करायचे असतात. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम दोन्हीला असते. आता या गोष्टी लक्षात घ्या. ही तलाठी भरती नाही तर ही एमपीएससी गट क ची भरती आहे. म्हणजे तलाठी भरती आता तुम्हाला देता येणार नाही. तुम्हाला जर तलाठी व्हायचं असेल तर तुम्हाला एमपीएससी ची गट क ची परीक्षा द्यावी लागणार आहे. आता एमपीएससी ची पहिला काय करा की झालेले पेपर सगळे बघून घ्या. टीसीएस आयबीपीएसचा ह्याच्यात काही संबंध नाही. हे झालेले पेपर एमपीएससी चे झालेले पेपर तुम्ही आता बघून घ्या. स्पेशल तलाठी भरती नाही तर एमपीएससी ची परीक्षा तुम्हाला आता द्यावी लागणार आहे. अभ्यासक्रम एमपीएससी गट क चा जो अभ्यासक्रम आहे तोच तुम्हाला अभ्यासक्रम असणार आहे. आता एक लक्षात घ्या, सर्व गट क च्या पदांच्यासाठी एकच पूर्व परीक्षा होते. त्याच्यामुळे तुम्हाला एमपीएससीचा अभ्यास आता करावा लागणार आहे. ठीक आहे. आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन पहिल्यांदा तुमची प्रोफाईल बनवून घ्यावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ठीक आहे. याच्यासाठी ही वेबसाईट आहे mpsconline.gov.in. याच्यावरती जाऊन पहिल्यांदा तुम्ही तुमची प्रोफाईल बनवावी लागणार आहे.